नमस्कार. आज आपल्या हदे प्रशालेतील शिक्षिका सौ संपदा कुलकर्णी या आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यानिमित्तानं मी माझं मनोगत थोडक्यात व्यक्त करीत आहे. सौ संपदा कुलकर्णी या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. तसेच प्रशालेतील इंग्रजी व संस्कृतचे नामवंत शिक्षक श्रीयुत पांबा कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत. तसेच त्या माझ्या विद्यार्थिनी पण आहेत. इयत्ता 6वी मध्ये असताना मी त्यांना वर्ग शिक्षक होतो आणि त्याच वेळेला त्यांच्यातील बऱ्याच कलागुणांचं निरीक्षण मी केलं आहे. विद्यार्थी दशेमध्येच त्यांनी अभ्यासाबरोबरच विविध खेळामध्येही आपला सहभाग नोंदवला आहे. केवळ सहभागच नोंदवला नाही तर त्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलं आहे. शालेय संघाकडून त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिकं प्राप्त केलेली आहेत. त्याचप्रमाणे प्रशालेच्या स्नेहसंमेलनामध्ये व इतर गोष्टींमध्ये देखील त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. विशेषतः स्नेहसंमेलनातील विविध गुणरचनामध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. विशेष म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना याच म्हणजे हदे प्रशालेमध्येच आपली सेवा करण्याचा, शिक्षिका होण्याचे भाग्य मिळाले. असे भाग्य काही क्वचितच थोड्याच विद्यार्थ्यांना मिळते. पण एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी हे नाव मिळवलं. थोड्याच कालावधीमध्ये त्या प्रशालेच्या एक आदर्श अशा शिक्षिका झाल्या. त्याचप्रमाणे शिक्षिका असताना देखील त्यांनी प्रशालेमध्ये अनेक गोष्टींमध्ये आपला सहभाग नोंदवला. प्रशालेचा गणेशोत्सव असो किंवा स्नेहसंमेलन असो, याच्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले. तसेच विशेषतः खेळामध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना उत्तम कौशल्य प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे प्रशालेचा मुलींचा NCC विभाग हा त्यांनी समर्थपणे सांभाळला व त्यामधल्या सर्व विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या विविध कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. तर आज अशा या विद्यार्थीप्रिय शिक्षिका आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांनी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत राहावं असं मला आजही वाटतं आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये निश्चित आहे आणि त्याप्रमाणे त्या कार्यरत राहतील. तसेच त्यांचे आवडीचे छंद देखील त्या जोपासतील. विशेषतः पर्यटन संपूर्ण भारतामध्ये त्यांनी अनेक वेळेला विविध ठिकाणी भेटी देऊन तिथल्या अनेक गोष्टींचा अभ्यास देखील केलेला आहे व त्याचा फायदा
आपल्या शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना देखील त्यांनी करून दिलेला आहे. तर त्या अशाच उत्साही कार्यरत राहतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे. शेवटी सेवानिवृत्तीनंतरचं त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं आणि त्यांच्या काही सेवेमुळं काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्याची संधी आता त्यांना मिळेल, त्या त्यांनी पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे थोडक्यात मनोगत संपवतो. धन्यवाद. नमस्ते, मी जगताप मॅडम. निरोपाचा क्षण आहे, उत्सवाचा हा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे. अशा मातृहृदयी मनाच्या आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शिका, ज्ञानवंत, प्रज्ञावंत, गुणवंत अशा आपल्या सौ संपदा कुलकर्णी मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. मॅडम एक असं व्यक्तिमत्व आहे की ते कधीही आपण विसरू शकणार नाही. मॅडमचे काम असेल, सिनियर असूनही कधी सिनियरपणा न दाखवणाऱ्या एखाद्या मैत्रिणीसारख्या मॅडम, तर मॅडमकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्या कामाचं नियोजन असेल किंवा ते काम करत असताना जे काही काम करायच्या हसतमुखाने, तर तो एक आदर्श. त्याचबरोबर मी ज्यावेळी 2016 या आपल्या हरिभाई शाळेमध्ये जॉईन झाले, तर त्यावेळेसपासून जो NCC विभाग आहे जो मॅडमकडे होता आणि मॅडमने तो खूप छान पद्धतीनं सांभाळलेला होता. तर तो NCC विभाग मध्ये काम करत असताना त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी मला NCC मध्ये जे काही एनरोलमेंट फॉर्म असतील, कॅम्प फॉर्म असतील किंवा NCC मधील ज्या काही सर्व करायच्या गोष्टी असतील तर त्या समजावल्या. मॅडमचा स्वभाव गुण हा मला खूप आवडतो. म्हणजे त्या स्टाफमध्ये एखादे नवीन कोणीतरी आले, नवीन शिक्षिका आल्या, तर त्यांना त्या खूप आदराने, प्रेमाने त्यांची विचारपूस करत, त्यांना कपाट नसेल तर आवर्जून त्यांना त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी कपाट उपलब्ध करून द्यायचा. तो एक त्यांचा स्वभाव गुण मला खूप आवडलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणताही सण असेल, पूजा असेल किंवा घरामधील कार्यक्रम असेल तर त्यासाठी जे काही पदार्थ केलेले असतील, गोड पदार्थ असतील, तर त्या आवर्जून न विसरता सगळ्यांसाठी शाळेत घेऊन यायच्या. त्यांचा तो गुलाबजामुन, मसाले दूध आता आम्ही नंतर खूप मिस करणार. त्याचबरोबर त्यांची एक आदरयुक्त अशी एक भीती पण होती. कधी त्या सिनियर आहेत म्हणून जरी बोलल्या तरी आम्हाला त्यांचा कधी राग आला नाही. का तर त्या जिथं आपण चुकतो तिथं मोठ्याने आपल्याला समजावलंच पाहिजे. तर तो एक आदरयुक्त भीती सुद्धा आमच्या मनामध्ये होती. पण मॅडमनी जास्त तरी कधी रागवली नाही, तर सगळ्या प्रेमाने गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणूनच मॅडम जरी रिटायर होत असल्या तरी त्या शाळेतून रिटायर होतात, आमच्या मनामधून नाही. आणि कायम आमची ही मैत्री पुढेही असंच टिकणारे आहे. म्हणून मला शेवटी एवढंच म्हणावंसं वाटेल, ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. असेच तुमचे पुढील आयुष्य सुखा समाधानाचे, आरोग्यदायी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. अचानक म्हणजे थोडंसं ठरवून, थोडंसं नकळत कळत म्हणा, पौर्णिमा आज आमच्या घरी आली. तिच्याबरोबर तिचे मिस्टर सुनील कुलकर्णी दोघंही आले आणि त्यांनी सांगितलं की आता पौर्णिमा रिटायर होते हरिभाईमधून. मी एकदम चाटच पडलो. बघता बघता म्हणलं पौर्णिमा रिटायर्ड, हाऊ टाईम डज फ्लाय म्हणलं. कमाल आहे बाबा म्हणलं. कारण ज्या पौर्णिमेला मी आमच्या कॉलेजला माझी विद्यार्थिनी आहे ती 11वी 12वीला, माझा विषय इंग्रजी असल्यामुळे माझ्या बाकासमोर बसून नोट्स काढणारी, डिफिकल्टीज विचारणारी पौर्णिमा बघता बघता ती नंतर हरिभाईमध्येच पुन्हा शिक्षिका झाली, पण NCC ऑफिसर झाली, तिथे NCC प्रमुख झाली आणि हरिभाईची नोकरी त्यांनी पूर्ण पार पाडली. हे अजून मला काही खरं वाटत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि विशेष म्हणजे तिचे वडील श्री PB कुलकर्णी सर
यांचा आणि माझा देखील म्हणजे त्यांच्या काळात ते देखील त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. ते मला अर्थातच सिनियर होते पी बी कुलकर्णी सर, पण हायस्कूलमध्ये असल्यामुळे आणि आमचं कसं मातृसंस्था एक असल्यामुळे आम्ही कॉलेज वेगळं शाळा वेगळी असं आम्ही कधी मानलंच नाही. जरी हे ज्युनियर कॉलेज आमचं स्वतंत्र होतं वेगळं, तरी देखील ते मातृसंस्था शिपरमंडळी हरिबाईच असल्यामुळे पांबा कुलकर्णी सरांचं वगैरे असं आम्हाला तेव्हापासून त्यांचं सहकार्य होतं. मी कॉलेजमध्ये दिग्दर्शन नाटकं वगैरे बसायचं, माझ्याकडं ते डिपार्टमेंट होतं. तेव्हा सर म्हणायचे तुम्ही मुळेवाल सांभाळा, बाहेरचं मी सगळं शिस्तीचं मी बघतो. आणि सर बाहेर म्हणजे पौर्णिमाचे वडील की काही प्रॉब्लेम तुम्हाला येऊ देणार नाही, काही काळजी करू नका असं ते आम्हाला म्हणायचे. आम्हाला आधार वाटायचा. आणि अशा सगळ्या वातावरणातून मी देखील तिथेच त्याच ज्युनियर कॉलेजमधून रिटायर झालो. आणि आज माझी विद्यार्थिनी देखील रिटायर होती आहे शिक्षिका म्हणून. त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो आहे आणि तिच्याबद्दल मला अभिमान पण वाटतो आहे की माझी स्टुडंटपर्यंत पुढं NCC ऑफिसर होऊन तिने शाळेत विद्यार्थ्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळे नाव चांगलं कमावलं. विद्यार्थिनी असताना ती लोकप्रिय होतीच तिच्या मैत्रिणी मित्रामध्ये वगैरे त्यावेळेला कॉलेजमध्ये. पण ते काय 2 वर्षापुरतंच होतं ते. पण त्याच्यानंतर आम्ही एकत्र परत काम केलं. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक पुन्हा आम्ही एका संस्थेत काम केलं. पुन्हा आम्ही शिक्षक म्हणून भेटायला लागलो. आमचे कार्यक्रम सगळे एकत्र व्हायचे. ते नुमोईपासनं ज्युनियर कॉलेजपर्यंत सगळे शिक्षक एकत्र येऊन आमचे कार्यक्रम व्हायचे. तर अशा वेळेला देखील ती भेटायची. आणि अशा पद्धतीनं आता ती रिटायर्ड होती म्हणून मी तिला या निमित्ताने शुभेच्छा देतो. तिच्या आता उरलेल्या ह्याच्यामध्ये तिच्या ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत किंवा जे काही कार्यक्रम राहिलेले आहेत, तिला तिच्या आवडीच्या ज्या कुठल्या गोष्टी आणि विषय असतील तिने त्याच्यात लक्ष घालावं आणि त्यामध्ये तिला तो आनंद मिळावा. उर्वरित तिला आयुष्य चांगलं दीर्घायुष्य आरोग्य संपन्न तिच्या कुटुंबाबरोबर, मुलांच्याबरोबर, नातवंडांच्याबरोबर, सुनेबरोबर चांगले आयुष्य तिचं जावं ही शुभेच्छा श्री भगवंताचरणी अशी प्रार्थना करतो भगवंताला की त्याप्रमाणे तिला सगळं चांगलं आरोग्य लाभो आणि तिचं उर्वरित सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य आनंदात जावो अशी शुभेच्छा व्यक्त करून मला 2 शब्द माझे पौर्णिमाबद्दलचे मी इथेच थांबवतो. धन्यवाद. असं